दुबई, व्हिएतनाम किंवा थायलंडहून शॉपिंग करणार आहात, कस्टम्स नियम माहीत नसतील तर केलेलं बार्गेन दुप्पट खर्चात बदलू शकतं. हा व्हिडिओ लगेच सेव्ह करा आणि कुटुंबीय मित्रांसोबत शेअर करा. पुढच्या प्रवासात हजारो रुपये वाचतील. आपण परदेशातून सोनं, इलेक्ट्रॉनिक्स किंवा ब्रँडेड वस्तू आणतो, पण एअरपोर्टवर कस्टम्सची मर्यादा माहीत नसेल तर केलेलं शॉपिंग मोठा तोटा ठरू शकतो. सोनं आणायचंय, महिलांना 40 ग्रॅम पर्यंत आणि 1 लाख किंमत पर्यंत, पुरुषांना 20 ग्रॅम पर्यंत आणि 50,000 किंमत पर्यंत ड्युटी फ्री आहे. त्यापेक्षा जास्त असेल तर टॅक्स भरावा लागतो. इलेक्ट्रॉनिक्समध्ये एक मोबाईल किंवा लॅपटॉप ड्युटी फ्री आहे, त्यापुढचं सर्व फुल ड्युटीमध्ये जातं. शॉपिंगचं सामान 50,000 रुपयापर्यंत ड्युटी फ्री आहे, त्यापेक्षा जास्त झालं की टॅक्स भरावाच लागतो. दारूसाठी 2 लिटर पर्यंत परवानगी आहे, त्याच्यावर नाही. सिगारेट्स असतील तर 100 स्टिक्स किंवा 25 सिगार्स आपण आणू शकतो, त्याच्यावर जास्त असेल तर जप्त केलं जातं. बिल नसेल किंवा वस्तू हाय व्हॅल्यू असेल तर कस्टम स्वतः व्हॅल्युएशन करून जास्त ड्युटी लावतात. म्हणजे शॉपिंग करून स्वस्त बार्गेन मिळवलं असं वाटतं, पण चुकीच्या डिक्लेरेशनमुळे तोच खर्च दुप्पट होऊ शकतो. प्रवास करताना नियम माहिती असणं म्हणजे खरं सेव्हिंग झालं. आणि अशा स्टेप्ससाठी मी म्हणजे रोहित, व्यापारी मित्र, याला फॉलो करा.